मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं होतंच की इकडे राणी आणि इंद्रजित हे मुंबईवरून आलेले असतात आणि शेवटची सगळ्यात मोठी बोली ही त्यांनीच लावलेली असते आणि ती म्हणजे 20 कोटी। आता 20 कोटी इतकी रक्कम बोलल्यानंतर मग मात्र कोणीही बोली लावायला तयार होत नाही आणि शेवटी राणी आणि इंद्रजित जिंकतात आणि आता त्या लोकांनी ती कंपनी खरेदी केलेली असते। कंपनी खरेदी केल्याबरोबर लगेचच आता इकडे खूप मोठा जल्लोष सुरू होतो। कामगार तर आनंदाने उड्या मारू लागतात, नाचू लागतात। इंद्रजित सरांचा विजय असो, आबासाहेब महाडिकांचा विजय असो, राणीचा विजय असो, राणीचा विजय असो अशा घोषणा देत असतात। सगळं वातावरण कसं अगदी आनंद असतं। तर हे सगळं बघून आता विक्रांतला मात्र खूप मोठा धक्का बसतो। विक्रांतला खूप राग आलेला असतो। जे घडायला नको होतं विक्रांतला, आता तेच इकडे घडून गेलेलं असतं। विक्रांत मात्र आता खूप जास्त संतापलेला असतो। तर इकडे आता आबासाहेब विक्रांत समोर येतात आणि म्हणत असतात, काय वाटलं होतं तुला? तू जिंकशील, तू मला हरवशील? आबासाहेब महाडिकांना त्यांचा मुलगा इंद्रजित महाडिक त्यांच्यासमोर उभा असेपर्यंत हरवण्याची टाप कोणाचीच नाही आहे, लक्षात ठेवायचं। त्याबरोबर मग मात्र आता विक्रांत त्यांच्या नजरेत नजर घालून बघत असतो। इंद्रजित त्याला म्हणतो, नजर खाली। आबासाहेबांकडे बोलताना नजर वर करण्याची हिंमत नाही करायची, आजपर्यंत कुणीच केलेली नाही आहे आणि तुझी तर लायकीसुद्धा नाही आहे आबासाहेबांच्या नजरेत नजर घालून बोलण्याची। खाली बघ। त्याबरोबर लगेचच आता तो खाली बघतो। तर आता लगेच इकडे कामगार हे फटाकड्यांच्या माळा घेऊन येतात, भरपूर सारे स्वीट्स घेऊन येतात स्वतःचेच पैसे काढून आणि आता ते सर्व काही एकमेकांना वाटत असतात आणि म्हणत असतात की आपलं खूप मोठं टेन्शन इंद्रजित सरांनी आणि राणीने आपल्या दूर केलेलं आहे। आपल्या भावामुळं आपण कायम सुखातच राहणार। त्याबरोबर मग आता विक्रांत आणि उर्मिला एका कोपऱ्यात उभे असतात। इतक्यात इंद्रजितला पेढा द्यायला एक कामगार येतो। इंद्रजित म्हणतो, नाही थांबा, जल्लोष करायचाच, पण आपण आपल्या माणसांमध्ये जल्लोष करायचा। परक्या, बाहेरच्या, फुकट, लायकी नसलेल्या, गरज नसलेल्या लोकांना आपल्यात सहभागी करून घेण्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे। त्याबरोबर आता सगळीच जणं इंद्रजितकडे बघतात। आता कामगारांना असं वाटतं की ते कामगार आहेत म्हणजे त्यांनी सहभाग घ्यायचा नाही या कार्यक्रमात, असं इंद्रजितच्या मनात आहे का? कामगार थोडे घाबरतात। पण त्यावेळी लगेचच इंद्रजित हा विक्रांतकडे आणि उर्मिलाकडे जातो आणि म्हणतो, तुम्हाला अजून कळत नाही आहे का मी कोणाबद्दल बोलतोय ते? चला 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 निघा, अजून इथे उभं राहून स्वतःची लायकी काढून घेऊ नका। आमची कंपनी आम्ही परत मिळवलीच। लायकी नसताना जास्त बोललं की हे असंच होतं। बरं, महत्त्वाची गोष्ट, आमचं घरसुद्धा आम्ही मिळवलं आहे आणि आमची कंपनीसुद्धा आम्ही मिळवली। त्यामुळे आता तुम्हाला कुठेच जागा नाही आहे। तर आता तुमचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा। पण मी तुझी थोडी मदत करू शकतो, कटोरा देऊ का तुला? त्याबरोबर आता उर्मिला आणि विक्रांत रागाने इंद्रजितकडे बघतो। त्याबरोबर मग विक्रांतला प्रश्न पडलाय वाटतं, मी असं का बोलतोय असं इंद्रजित म्हणतो। त्यावर तो राणीला विचारतो, राणी तुला कळलं का गं मी कटोरा देऊ का असं का म्हटलं? राणी म्हणते, हो कळलं ना, यांना भीक मागायला कटोरा द्यायचं म्हणत असाल ना? पण इंद्रजित सर, मला नाही हो वाटत, यांना भीक तरी मिळेल। त्याबरोबर त्या ठिकाणी मालती येते। मालती म्हणत असते, काय आहे ना, भीक मागण्यासाठी सुद्धा हिंमत असावी लागते आणि भीक मिळण्यासाठी पुण्याई पदरात असावी लागते। दोन्ही गोष्टींपैकी काहीच याच्या हातात नाहीच आहे, कारण याची तेवढी कुवतच नव्हती ना कधी। त्याबरोबर मग मात्र आता लगेचच आता विक्रांतची आईच विक्रांतला म्हणते, विक्रांत अरे अजून किती लाच काढून घेणार आहेस, निघ इकडनं, चालता हो। इंद्रजित म्हणतो, हा असं नाही ऐकणार काकू, आणि इंद्रजित त्याला हाताला धरून धक्के मारून तिकडनं बाहेर काढतो। त्याच्यानंतर मग आता इंद्रजित हा कामगाराला म्हणतो, आता दे पेढा। कामगार पेढा इंद्रजितच्या हातावर ठेवतो। इंद्रजित पेढा खायला जाणार इतक्यात आबासाहेब म्हणतात, इंद्रजित एक मिनिट, नाही म्हणजे कंपनी परत मिळवलीस, तू विक्रांतला 20 कोटी रुपये दिलेस, हे सगळं काही ठीक आहे, पण नेमकं हे सगळं केलं कसं काय तू? त्याबरोबर आता विक्रांत अजूनही निर्लज्जासारखा तिथेच उभा असतो बाजूला। त्यावेळी राणी म्हणते, अहो काळजी करू नका विक्रांत भाऊजी,
तुम्हाला फक्त इथून जायला सांगते. तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आहे मी. तुमच्या राहण्याची व्यवस्था मी तुरुंगात व्यवस्थित करेन. अभ्रूनुस्कानीचा फसवणुकीचा दावा ठोकून तुम्हाला कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल ना ते मी बघेनच. पण सध्यापुरतं इकडनं निघा. त्याबरोबर मग आता ते लोक तिकडनं निघून जातात. तर राणी म्हणते, सर अहो बोला ना, आबा काय विचारतायत. त्यावर मग इंद्रजित आता हळवा झालेला असतो. काय बोलावं, कसं सांगावं आबांना आणि मालतीला हे सगळं इंद्रजितला काही कळत नसतं. त्यावेळी मग आता सगळेच म्हणू लागतात की काय झालं आहे इंद्रजित साहेब, अहो कुठून आणलं तुम्ही एवढं पैकं, काहीतरी बोला की. त्याबरोबर मग इंद्रजितच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. त्यावेळी मग आता इंद्रजितच्या खांद्यावरती अजित हात ठेवतो आणि म्हणत असतो, दादा प्लीज बोल ना, काय झालं आहे, तू सांगितलं नाहीस तर कळणार कसं. त्यावेळी मग आता लगेचच इकडे इंद्रजित म्हणतो ते ॲक्च्युली त्याबरोबर मग आता लगेचच मालती म्हणते, इंद्रजित जे असेल ते स्पष्टपणे बोल बाबा, कळू तरी दे आम्हाला नेमकं काय घडलं आहे ते. मग इंद्रजित सांगतो, मी राणीच्या नावावरती हल्लीमध्ये काही प्रॉपर्टी खरेदी केली होती मुंबईला. एक फ्लॅट घेतला होता खूप मोठा 4 BHK आणि थोडे शेअर्स घेतले होते. तिच्या नावावर इन्व्हेस्टमेंट केली होती मी. जेव्हा राणी या घरात लग्न करून आली होती तेव्हा तू माझी बायको नाही, हे घर तुझं नाही, असं सगळं मी तिला बोललो होतो. आणि या गोष्टींचा मला पश्चाताप झाल्यावर मी राणीसाठी ती प्रॉपर्टी खरेदी केली होती. हक्काचं तिचं घर मी तिच्यासाठी घेतलं होतं. आणि शेअर्सचं म्हणाल तर ह्या कंपनीसाठी तिने किती काय काय केलं आहे, या कामगारांसाठी तिने किती काय काय केलं आहे, म्हणून मी तिच्या नावाने शेअर्ससुद्धा खरेदी केले होते. पण आता काहीच पर्याय उरला नसल्यामुळे मी ते सगळं विकलं. त्याबरोबर मग आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच वाईट वाटतं. इंद्रजितच्या डोळ्यात अश्रू येतात. त्याबरोबर मग आता लगेचच आबासाहेब इंद्रजितच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, इंद्रजित बाळा काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित होईल. आपण परत मिळवू ना सगळं. आपल्या राणीच्यासाठी आपण पुन्हा सगळी प्रॉपर्टी करू बस. आणि आत्ता तू जेवढी प्रॉपर्टी तिच्यासाठी घेतली होती ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त, दुप्पट तिप्पट प्रॉपर्टी आपण तिच्या नावावर करू. मग तर झालं ना. इंद्रजित, अरे बाळा, ही कंपनी वाचवणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं. आता ही कंपनी राहिली ना आपल्या ताब्यात, आता आपण कितीही मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकतो ह्या कंपनीच्या जीवावर. पण जर आपल्या हातात ही कंपनीच उरली नसती तर मात्र आपण काहीच करू शकलो नसतो. तसा अजितसुद्धा म्हणतो की दादा, अरे कशाला काळजी करतोयस तू, हे घर वहिनीचं आहे, वहिनीच या घरची खरी लक्ष्मी आहे. आणि मग तिच्या नावावर कशाला असायला हवी संपत्ती, हे जे सगळं आहे ना तेच तिचंच तर आहे, मग काय फरक पडतो. त्याबरोबर मग आता इंद्रजित हसतो. त्यानंतर आता छान जल्लोष वगैरे होतो, सगळेजण घरी येतात. आता सगळेजण घरी आल्यानंतर दमलेले असतात, थकलेले असतात. पण इंद्रजित मात्र अजूनही नाराज असतो. मग राणी म्हणते, सर अहो असं काय करताय, आता नका ना नाराज राहू, आता तरी थोडे हसा प्लीज सर, माझ्यासाठी खुश व्हा ना थोडंसं. त्यावर इंद्रजित म्हणतो, असं का, पण मला खुश करायचं असेल तर त्याचा मार्ग एकच आहे. त्यावर राणी म्हणते, काय, मला सांगा, मी तयार आहे करायला. त्यावर इंद्रजित म्हणतो, बघा हा मिसेस इंद्रजित महाडिक बोलताय पण फसाल. राणी म्हणते, मी कधीच नाही फसत, बोला की काय हवं आहे ते, थंड छान काहीतरी तुमच्यासाठी आईस्क्रीम वगैरे घेऊन येऊ का, तोंड गोड करायला. त्याबरोबर इंद्रजित म्हणतो, माझं गोड तर माझ्या समोर आहे. आणि तो राणीला स्वतःच्या जवळ खेचतो आणि म्हणतो, मला हे गोड मिळालं ना तर मी आयुष्यभर खुश राहू शकतो. बोला मग मिसेस महाडिक, हे गोड आयुष्यभर माझंच आहे ना. आणि मग इंद्रा राणीच्या खूप जास्त जवळ येतो. राणी म्हणते, सर काय करताय तुम्ही, आई किंवा आबा येतील की कोणीतरी बघेल. इंद्रजित म्हणतो, कोणी नाही येणार, आई आणि आबा आज फॅक्टरीत इतका जल्लोष झाला त्यामुळे थकलेत, ते झोपले. आणि राहिला प्रश्न तुझ्या आईबाबांचा, तर एवढ्या रात्री मुलीच्या आणि जावयाच्या बेडरूममध्ये ते सुद्धा नाही येणार, त्यामुळे इकडे कोणी नाही येणार. आणि जरी कोणी आलं तरी मी काय वाईट करतोय, माझ्याच तर बायकोला प्रेमाने जवळ घेतोय. उलट सगळे हेच म्हणतील की वा वा, इंद्रजित किती चांगला नवरा आहे, बायकोवर किती प्रेम करतो, बायकोचं किती लाड करतो. त्याबरोबर राणी लाजत असते, हसत असते आणि इंद्रजितला म्हणत असते, तुमचं आपलं काहीतरीच असतं. त्याबरोबर ती म्हणते, जावा तिकडं. इंद्रजित म्हणतो, बायकांचं हे जावा तिकडं म्हणजे या इकडं असं असतं.
असं म्हणतात बाबा. त्यावर राणी म्हणते हो का, तुम्हाला बरंच कळतं बायका काय कसं म्हणतात ते. इंद्रजित म्हणतो राणी मला अजिबात बोलण्यात वेळ वाया घालवायचा नाही, चल लवकर. आणि मग इंद्रजित आणि राणी आता बेडवरती येऊन बसतात. त्याबरोबर आता इंद्रा राणीकडे एकटक बघत असतो, राणीसुद्धा इंद्राकडे एकटक बघत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आता इंद्रजितने आणि राणीने उत्तम पद्धतीने कंपनीही वाचवली, घरही वाचवलं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.